आमदार गणपत गायकवाड यांनी देखील मतदान केले। केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर गणपत गायकवाड यांनी मतदान केलं। कल्याणचे गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणातले आरोपी आहेत। त्यांना मतदानासाठी जेलमधनं बाहेर सोडण्यात आलं होतं। मात्र काँग्रेसनं गणपत गायकवाड यांच्या मतदानाला आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर काही काळ गणपत गायकवाड यांना मतदानापासून थांबवण्यात आलं होतं आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाशी संवाद साधला। त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं गणपत गायकवाडांना मतदानाची परवानगी दिली। याच संदर्भातले अधिकचे आपण अपडेट्स घेणार आहोत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत त्यांच्याकडून। सागर, खरं तर आधी परवानगी नव्हती, मध्येच त्यावरनं गदारोळ सुद्धा झाला, काँग्रेसनं आक्षेप घेतला, मात्र अखेर मतदान झालंय त्यांचं असं कळतंय। काय अपडेट्स काय? गणपत गायकवाड यांनी अखेर मतदान केलेलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं आलेल्या आदेशानंतरनं त्यांनी या संदर्भामध्ये जे रिटर्निंग ऑफिसर्स आहेत इथले त्यांनी गणपत गायकवाडांना मतदान करण्याच्या सूचना दिल्या आणि त्यानंतर त्यांनी मतदान करून ते आता निघालेले आहेत। एका बाजूला काँग्रेसने घेतलेली भूमिका आणि त्याच्यावरनं एकमेकांवर राजकीय केलेले आरोप, भाजपकडनं देण्यात आलेला त्याला प्रत्युत्तर, हा सगळा दिवस आज गाजलेला आहे। पण मुळात मतदानाचा अधिकार हा महत्त्वाचा आहे आणि त्याच आधारावर लोकप्रतिनिधींना मतदान करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आल्या आणि तशा स्वरूपाचे आदेश आल्यानंतरनं गणपत गायकवाड यांनी मतदान केलेलं आहे। सौरभ, निश्चितच आपण बघतोय की आता त्यांनी मतदान केलेले आपण बघत होतो की मगाशी आपण फक्त 4 जे आमदार आहेत ते मतदानासाठी राहिलेले होते असं कळतंय। त्यातले 3 तर आतमध्ये गेलेले आहेत। आत्ताची नेमकी काय स्थिती आहे? त्यांचं मतदान पूर्ण झालंय का? राजू पाटलांचं मतदान नेमकं केव्हा होईल असं कळतंय? आत्ता जी माहिती उपलब्ध होती त्यानुसार राजू पाटील हे राज ठाकरे यांच्या दूरध्वनीची वाट पाहत आहेत। राज ठाकरे हे अमेरिकेत आहेत, मुंबईच्या बाहेर असल्याची माहिती आहे। त्यांच्याशी दूरध्वनीवरनं संपर्क झाल्यानंतर ते मतदान करतील। काही वेळांपूर्वी ज्यावेळेस गणपत गायकवाड हे भाजपाच्या कार्यालयात होते त्यावेळेस राजू पाटील तिथे आले होते। गणपत गायकवाड आणि राजू पाटील यांचे स्नेहसंबंध असल्यामुळे आपली ही भेट होती असा दावा राजू पाटील यांच्याकडनं करण्यात आला होता। पण आत्ता NDTVला एक फार मोठी माहिती मिळते त्यानुसार देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचं दूरध्वनीवरनं बोलणं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये यानंतर आता काही पुढच्या वेळातच राजू पाटील देखील मतदान करतील अशी माहिती उपलब्ध होतीये। फार मोठी बातमी एक आत्ता समोर उपलब्ध होतीये, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या दूरध्वनीवरनं बोलणं झालेलं आहे। कदाचित हा दूरध्वनी भाजपाच्या कोट्यामध्ये मतदान करण्यासाठीच राजू पाटील यांना मतदान करावं यासाठीच होता आणि त्यानंतर पुढील काही वेळातच राजू पाटील देखील मतदान करतील अशी माहिती मिळते। आत्ताची माहिती फार मोठी बातमी आहे। देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचं दूरध्वनीवरनं बोलणं झालेलं आहे आणि मनसेचं एक मत मिळावं यासाठीच हा दूरध्वनी असल्याची माहिती उपलब्ध होतीये। खरंच आहे सागर, आपण जर बघितलं तर अगदी एका मतासाठी चुरस आहे। अगदी मोठ्या लोकांनी त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। आपण ज्याप्रमाणे सांगितलं फडणवीस आणि राज ठाकरेंचं दूरध्वनीवरनं बोलणं झालं, नेमक्या किती वेळात तिथे राजू पाटील पोहोचू शकतील आणि मतदान पूर्ण होईल? राजू पाटील हे सभागृहामध्ये आलेले आहेत विधिमंडळ भागामध्ये। ते काही वेळांपूर्वी आपणास माहीत आहे की भाजपाच्या कार्यालयाच्या इथे देखील आले होते, पण त्यानंतर त्यांना आपण NDTVच्या वतीने विचारण्यात आलं होतं। त्यावेळेस राजू पाटील यांचं मत होतं की राज ठाकरे यांचा दूरध्वनी आल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल। मतदान करणार आहे मनसे, पण ते कुणाच्या बाजूने करणार याविषयी प्रश्नचिन्ह होतं। आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या दूरध्वनीवर चर्चा होत असेल तर अर्थात हे महायुतीच्या बाजूने मतदान असेल। मग ते कुणाच्या बाजूने असेल, महायुतीतले 3 मित्र पक्ष आहेत त्यापैकी हे पाहणं चुकीचं असेल। पण भाजपाच्या वतीने एक पाऊल पुढे टाकत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंबरोबर दूरध्वनीवरनं चर्चा केल्याची माहिती उपलब्ध होतीये। सौरभ, निश्चितच सागर, आपण बघतोय की आता देवेंद्र फडणवीसांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, पण त्याच्या आधी अशा पद्धतीचे प्रयत्न झाले नव्हते का? ह्या निवडणुका आधी जेव्हा विशेषतः बाहेर सगळीकडे एक जण एक आपला आमदार मिळवण्यासाठी आणि राखण्यासाठी कष्ट करत होतं, याआधी भाजपकडनं मनसेसाठी काही प्रयत्न झाले होते विशेषतः या निवडणुकीसंदर्भात? याबाबत सुद्धा गेल्या काही 2 दिवसापासून राज ठाकरे यांच्याशी संपर्क भाजपाच्या नेत्यांच्या वतीने केला जात होता अशी माहिती उपलब्ध होत होती। आज मात्र फडणवीस यांनीच थेट राज ठाकरेंशी याबाबतचा संवाद केलेला आहे। यामुळे
कुठे ना कुठेतरी मनसेचं एक मत हे फार भाजपासाठी महत्त्वाचं आहे. वास्तविकतेत महायुतीमध्ये म्हणजे लोकसभेला सुद्धा राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर कोकण पदवीधर निवडणुकीत सुद्धा मनसेच्या वतीने पहिल्यांदा उमेदवार दाखल केला गेला. कालांतराने त्याला उमेदवारी त्यांनी पाठीमागे घेतली आणि निरंजन डावखरे यांना पाठिंबा दिला गेला. या सगळ्या पार्श्वभूमीवर जवळपास गेल्या काही निवडणुकींचं चित्र पाहता मनसे हे कायम सत्ताधारी महायुतीला सहकार्य करण्याची भूमिका घेत आहे. आज देखील मनसेचं एक मत हे महत्त्वाचं आहे. एक मतावर विजय पराजय अवलंबून आहे. अशा परिस्थितीत भाजपाने मनसेचं मत आपल्या पाडण्याच्या दृष्टिकोनातनं अशा हालचाली केल्याचं दिसून येतं. सौरभ, निश्चितच सागर, जर आपण बघितलं तर असे प्रत्येक सगळ्याच मोठ्या पक्षांना हे प्रयत्न करावे लागलेत. ह्या निवडणुकींमध्ये छोटे पक्ष हे गेम चेंजर ठरतात असं म्हणावं लागेल. बरोबर आहे. याचं प्रमुख कारण असं आहे की प्रत्येक उमेदवारांकडे म्हणजे तिन्ही पक्ष महायुतीतले असतील किंवा महाविकास आघाडीमध्ये असतील त्यांच्याकडे मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. ही एकमेव अशी निवडणूक आहे की या निवडणुकीत प्रत्येक पक्षाला त्यांच्या कुठल्या तरी एका उमेदवारासाठी अतिरिक्त मतं लागत आहेत. फक्त काँग्रेस सोडलं तर, कारण की काँग्रेसकडे एकच उमेदवार आहे आणि त्यांच्याकडे अतिरिक्त ॲक्सेस मतं आहेत. अर्थात ती उबाठाला मिळतील तर मग उबाठाचे सुद्धा मिलिंद नार्वेकर जे आहेत त्यांना अजून काही अतिरिक्त मतं लागणार आहेत. शेकापाचे जयंत पाटील आहेत ते शरद पवार यांच्या मतांवर आधारित आहेत पण त्यांनाही अतिरिक्त मतं लागत आहेत. इकडे जरी पाहिलं भाजपामध्ये जो 5वा उमेदवार असणार आहे त्याला सुद्धा अतिरिक्त मतं लागणार आहेत. शिंदेंचा जो दुसरा उमेदवार असणार आहे भावना गवळी त्यांनासुद्धा कृपाल तुमाने यांनासुद्धा अतिरिक्त मतं लागणार आहेत. अजित पवारांचे जर राजेश विटेकर क्रमांक 1चे असतील तर 2 नंबरचे शिवाजी गर्जे यांनासुद्धा अतिरिक्त मतं लागणार आहेत. यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांना काही ठिकाणी काही जणांना 4 मतं लागत आहेत, काही जणांना 6 लागत आहेत, काही जणांना 12 लागत आहेत. अशा प्राधान्यक्रमाची ही मतं असणार आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रत्येक जो नेता आहे त्याच्या मतामध्ये ही धाकधूक आहे. ही सगळी गोष्टी अवलंबून राहत आहेत. ते म्हणजे जे छोटे पक्ष आहेत, स्वतंत्र पक्ष आहेत, ज्यांची संख्या 1-2 पर्यंत आमदारांची आहे. उदाहरणच घ्यायचं तर समाजवादी पार्टीचे 2 आमदार आहेत, MIMचे 2 आहेत, परत नंतरनं एक मनसेचा आहे. अशा परिस्थितीत जर पाहिलं तर या मतदारांच्या माध्यमातून मतदान घेणं आणि त्यांच्याकडनं अतिरिक्त करणं हे फार महत्त्वाची गोष्ट राहणार आहे. त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न केले जात आहेत की आपल्याकडे हे मतदान कसं वळवलं जावं, त्याचा फायदा कसा घेतला जावा. निश्चितच सागर, आपण जर बघितलं की प्रत्येक जण आपापल्या उमेदवाराला मत मिळावं यासाठी प्रयत्नशील आहे. विशेषतः आपण बघितलं बडे नेते यात उतरलेत. कालची जर आपण गोष्ट बघितली तर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि विशेषतः मिलिंद नार्वेकरांसाठी त्यांनी मतं मिळावीत यासाठी प्रयत्न केले. मिलिंद नार्वेकरांचा कोटा पूर्ण झालाय मतांचा असं वाटतं. मिलिंद नार्वेकरांना सुद्धा अतिरिक्त मतं लागणार आहेत. याचं कारण आहे की प्रज्ञा सातव यांना दिल्ली हायकमांडच्या आदेशानुसार 27 ते 28 मतांचा कोटा किमान मिळणार आहे. यामुळे जे जास्त मतं ॲक्च्युअल 23 मतांवर विनिंग कॅन्डिडेट आहे तरी देखील अतिरिक्त 4 ते 5 मतं प्रज्ञा सातव यांना दिले जाणार आहेत. काँग्रेसला कोणतीही रिस्क नको आहे. दिल्ली हायकमांडकडनं चेन्नतीलाल यांना आज मतदानाच्या ठिकाणी जिथे काँग्रेसचं कार्यालय आहे विधिमंडळातलं तिथे बसावं लागलं, कारण की काँग्रेसमध्ये सुद्धा मोठी दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. त्याचा फटका किमान काँग्रेसला बसू नये ही अपेक्षा आहे. त्यामुळे दिल्लीतनं थेट नेते महाराष्ट्रात आले मतदाना दिवशी. प्रज्ञा सातव यांना रिस्कच्या बाहेर गेल्यानंतरनं उर्वरित अतिरिक्त जी मतं खरं वास्तविकतेत जास्त असायला हवीत तो मतांचा कोटा उबाठाच्या पदरात कमी आलेला आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकरांना सुद्धा मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. मिलिंद नार्वेकरांचा एक प्लस पॉईंट असा आहे की ते आधी शिवसेनेत असणारे जे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्याबरोबरचे असणारे चमू आहे त्यांच्याशी स्नेहसंबंध आहेत. भाजपातल्या काही नेत्यांशी त्यांचे स्नेहसंबंध आहेत. त्यामुळे भलेही फर्स्ट प्रेफरन्स लिस्टमध्ये मिलिंद नार्वेकर जरी थेट जिंकतील याविषयी प्रश्नचिन्ह असलं तरी सेकंड आणि थर्डमध्ये त्यांना मतं सर्वाधिक कन्वर्ट करण्यामध्ये जास्त रोल राहील आणि त्याच्यामधून त्यांचा विनिंगचा जो मार्ग आहे तो सरळ राहील का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या निमित्तानं एक प्रतिष्ठा लागली आहे ती उद्धव ठाकरेंची, पण स्वतः मिलिंद नार्वेकरांचे सुद्धा सर्वपक्षीय संबंध कुठे ना कुठेतरी याचा फायदा देखील होईल का. मिलिंद नार्वेकरांचे राजकीय अस्तित्वाचं करिअर सुरुवात विधिमंडळाच्या दिशेने पहिलं पाऊल आहे ते यशस्वी होतंय का हे सुद्धा पाहणं गरजेचं राहणार आहे.
निश्चितच सागर, आणि ह्याला जोडूनच एक प्रश्न आपण बघतोय की आता फक्त एका आमदाराचं मतदान राहिलेलं आहे. 3 जण तर आत गेले, त्यांचं मतदान काही वेळात पार पडेल असं कळतंय. नेमकी सगळी मतदानाची प्रक्रिया कधीपर्यंत पार पडू शकते आणि मतमोजणीला कधीपासून सुरुवात होऊ शकते? 4 वाजेपर्यंत मतदान आहे. यामुळे मतदानाची वेळ पूर्ण झाल्याशिवाय काउंटिंग केलं जाणार नाही. या 4 नंतरनं साधारणतः 5 पासून ही प्रोसेस सुरू केली जाईल. जवळपास 5:30ला पहिल्यांदा काउंटिंगचा राऊंड घेतला जाईल, ज्याच्यामध्ये फर्स्ट प्रेफरन्सची म्हणजे प्राधान्य क्रमांक 1 असणारी मतं मोजली जातील, ज्याच्यामध्ये भाजपाचे सरळ किमान 3 ते 4 जागा जिंकत आहेत. काँग्रेसचं 1 जागा जिंकते, एकनाथ शिंदे यांच्या पक्ष शिवसेनेचं 1 जागा जिंकतोय. इतर जे प्रमुख पक्ष आहेत त्यांनी प्रत्येक जो कॅन्डिडेट पहिला आहे तो जिंकतोय. प्रश्न राहतो तो शेकाप, भाजपाचा 5वा उमेदवार, तसंच शिंदेंचा 2रा, अजित पवारांसाठीचा 2रा, हे सेकंड प्रेफरन्सला जात आहेत का, की पहिल्याच प्रेफरन्समध्ये नेमकं यातून 2 उमेदवार कोण बाहेर येत आहेत. यामुळे हे सगळं एक उत्सुकता निर्माण करणारं आणि एकमेकांच्या राजकीय चाणक्य नीतीचा वापर युटिलायझेशन करून कसं कोण कुणाला मात करतंय, कुणाचं मत बाद करतंय, हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. सौरभ. निश्चितच सागर, आणि अजून एक प्रश्न याला आपण घेणारच आहोत, मात्र आपण या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ आणि त्या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत. तुर्तास धन्यवाद.